हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर यूट्यूब चॅनल. आजचा या व्हिडिओमध्ये आपण डिस्कशन करणार आहोत दोन अतिशय महत्त्वाच्या गोष्टी ज्या तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं प्रिपरेशन करत असाल किंवा मग तुम्हाला एखादा टार्गेट अचीव करायचं आहे. कोणतंही असेल, ते तुमचा बिझनेस असेल, तुम्ही स्पोर्ट्समन असाल, कोणत्याही फील्डमध्ये असाल, या सगळ्यांसाठी आजचा व्हिडिओ हा उपयुक्त ठरणार आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण दोन गोष्टींबद्दल डिस्कस करणार आहोत: मोटिवेशन आणि डिसिप्लिन. मोटिवेशन आणि डिसिप्लिन ह्या दोघांमध्ये काय इंटरलिंक आहे, कोणती गोष्ट तुम्हाला जास्त फायद्याची आहे आणि कशा पद्धतीनं मोटिवेशनला डिसिप्लिनमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि पुन्हा डिसिप्लिनला मोटिवेशनमध्ये कन्व्हर्ट करायचं आणि त्यातून तुम्हाला जी गोष्ट हवी आहे ती अचीव करायची, याविषयी आजच्या व्हिडिओमध्ये मी डिस्कस करणार आहे. अगोदर आपण ह्या दोघी गोष्टी आहेत काय ते समजून घेऊया आणि नंतर मग दोघांमधलं इंटरलिंक समजून घेण्याचा ट्राय करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मोटिवेशन. मोटिवेशन कसं येतं? बऱ्याच जणांचं कोणी मोटिवेटेड पर्सनॅलिटी असते की मी ह्या व्यक्तीला माझं मोटिवेशन मानतो. फॉर एक्झाम्पल, कोणी विराट कोहली असेल, फुटबॉल असेल लवर तर सुनील छेत्री, रोनाल्डो, मेस्सी, फार इकडे त्यानंतर तुमचं छत्रपती शिवाजी महाराज असतील, स्वामी विवेकानंद असतील, सचिन तेंडुलकर असेल, कुणाचं महेंद्रसिंग धोनी असेल. बरेचसे मोटिवेशन विद्यार्थ्यांचे किंवा सगळे आपल्यापैकी बऱ्याच जणांचे मोटिवेशन असतात. रतन टाटा असतील, खूप सारे एक्झाम्पल्स आहेत. प्रत्येकाचं मोटिवेशन प्रत्येकाला माहिती आहे. त्यानंतर अजून मोटिवेशन कसं येतं? मोटिवेशन हे येतं मोटिवेशनल स्पीचेस किंवा मोटिवेशनल थॉट्स ऐकल्यानंतर. एखादं मोटिवेशनल स्पीच तुम्ही ऐकलं, एखादं मोटिवेशनल थॉट्स तुम्ही ऐकले, तर ते मोटिवेशनल थॉट्स किंवा स्पीच ऐकल्यानंतर तुम्हाला चांगलं वाटायला लागतं. यू स्टार्ट फिलिंग गुड. तुम्हाला चांगलं का वाटायला लागतं? कारण हे मोटिवेशनल थॉट्स ऐकल्यानंतर किंवा मोटिवेशनल स्पीचेस ऐकल्यानंतर तुमच्यामध्ये हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होतात. जसं की तुमचं डोपामाइन असेल, त्यानंतर ऑक्सिटोसिन असेल. हे जे हॉर्मोन्स आहेत हे हॉर्मोन्स तुमच्यामध्ये सिक्रेट होतात. हे हॉर्मोन्स एकदा तुमच्यामध्ये सिक्रेट झाले की तुम्हाला चांगलं वाटायला लागतं आणि त्यामुळे तुम्हाला मोटिवेटेड झाल्यासारखं फील होतं. आणि हे मोटिवेटेड फील झाल्यानंतर जेव्हा तुम्ही हे थॉट्स किंवा हे स्पीचेस ऐकतात, हे ऐकल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवशी मग तुम्ही डिसिजन घेता काहीतरी करण्याचा. काहीतरी करण्याचा म्हणजे काय? तुमचं टार्गेट असेल जर एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक करणं, तर तुम्ही काय करता मग? ह्या दुसऱ्या दिवसापासून मी रोज 12 तास अभ्यास करणार आहे. जर एखादं स्पोर्ट्स तुमचं टार्गेट असेल तर मी त्या स्पोर्ट्समध्ये करिअर करणार आहे. दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती वर्क करणार आहे. असे छोटे छोटे टार्गेट्स तुम्ही ठरवता. कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं करत असाल तर मी उद्यापासून रोज 12 तास अभ्यास करेल, हे एक टार्गेट तुम्ही ठरवता. हे काय झालं? हे झालं मोटिवेशनल थॉट्स ऐकले, तुमच्यामध्ये ते हॉर्मोन सिक्रेट झाले. या हॉर्मोन्समुळे तुम्हाला चांगलं वाटलं म्हणजे यू फील बेटर. हे चांगलं वाटल्यामुळे तुम्ही तो डिसिजन घेतला आणि तुम्ही दुसऱ्या दिवसापासून त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली. मग तुम्ही दुसऱ्या दिवशी लायब्ररीमध्ये लवकर जाणार, तुम्ही दिवसभर अभ्यास करणार, 12 तास अभ्यास करणार. तुम्ही दुसऱ्या फील्डमध्ये असाल तर त्या फील्डशी रिलेटेड सगळ्या गोष्टी दुसऱ्या दिवशी करणार. बरोबर? यस. त्याचं तिसऱ्या दिवशी काय होतं? हे जे हॉर्मोन सिक्रेट झाले होते यांची लेवल कमी होते. कारण एक गंमत बघा, अभ्यास करणं ही गोष्ट तुम्हाला प्लेजर देणारी नाही आहे. बरोबर? म्हणजे कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक तर करायची आहे, बट त्यासाठी लागणारा जो अभ्यास करायचा आहे, जे क्वेश्चन सॉल्व करायचे आहे, जो सिलेबस कंप्लीट करायचा आहे, ही गोष्ट तुम्हाला आनंद देणारी नाही आहे. याच्यातनं तुमचे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होत नाही. हां, एखाद्या व्यक्तीला जर त्यामध्ये खूप जास्त इंटरेस्ट असेल की नाही, मला ही फील्ड खूप आवडतं, मला हिस्ट्री रीड करायला खूप आवडतं, मला जॉग्रफी रीड करायला खूप आवडतं किंवा मग मला सिव्हिल इंजिनिअरिंगचे बुक्स रीड करायला खूप आवडतं, तर अशा व्यक्तीला ते रीड केल्यानंतर मात्र मोटिवेशन मिळतं. कारण तिथून हॉर्मोन्स सिक्रेट होतात, त्याला ती आवड आहे. बट तुमच्या त्या गोष्टीमध्ये जर इंटरेस्ट नसेल, पण तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब टार्गेट आहे किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम टार्गेट आहे आणि त्यासाठी ती गोष्ट करावी लागते, तर त्याच्यातनं मात्र मोटिवेशनल म्हणजे तुमचे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट होणार नाही. आणि हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट झाले नाही दुसऱ्या दिवशी, म्हणून जे तुम्ही 2 दिवसापूर्वी मोटिवेशनल स्पीच ऐकून मात्र जे हॅपी हॉर्मोन्स सिक्रेट झाले होते त्यांची लेवल हळूहळू कमी होते. ही लेवल हळूहळू कमी झाल्यामुळे आणि अभ्यासामधनं तर तुम्हाला ते हॉर्मोन्स मिळत नाही आहे, म्हणून तुम्हाला ते अभ्यास करणं चांगलं वाटत नाही, ते कंटाळवाणं वाटतं. मग तिसऱ्या दिवशी काय होतं? 12 तासाचं आपण 8 तासांवरती येतो, मग 8 तासांचं हळूहळू 6 तासांवरती येतो. किंवा मग अभ्यास करत असताना मध्ये 1 तासाने 2 तासाने तुम्हाला मोबाईल चाळावासा वाटतो, मोबाईल बघावासा वाटतो, रील्स बघावेसे वाटतात. हे का होतं?
कारण मोबाईलमधले रील्स बघितल्यानंतर किंवा मोबाईल चालल्यानंतर पुन्हा तुमचं डोपामाइन सिक्रेट होतं आणि या डोपामाइनमुळे तुम्हाला थोडंसं चांगलं वाटतं. अभ्यास करत असाल तर अस्वस्थ वाटायला लागतं कंटिन्यू. अस्वस्थ वाटण्याचे रिझन आहे की ते हॉर्मोन्स तुमच्यामध्ये सिक्रेट होत नाही आहे, म्हणून तुम्ही कंटिन्युअसली खूप दिवसांसाठी रोज 12 तास अभ्यास नाही करू शकत जर तुमच्या त्या गोष्टीमध्ये फुल इंटरेस्ट नसेल तर. हेच मग तुम्ही 30 दिवसानंतर बघा, म्हणजे ज्या दिवशी तुम्ही ठरवलं होतं की मला रोज 12 तास अभ्यास करायचा आहे आणि मला ह्या गोष्टी मी प्लॅन केलेल्या आहेत, ते तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवा. तुम्ही त्या गोष्टी डायरीमध्ये नोट डाऊन केल्या, सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या. 30 दिवसानंतर काय करायचं, ते पेज पुन्हा बघायचं. तुम्हाला हे दिसून येईल की मी 30 दिवसांपूर्वी जो काही प्लॅन केलेला होता, जे काही ठरवलेलं होतं, ती गोष्ट आणि आज 30व्या दिवशी मी करत असलेली गोष्ट यांमध्ये खूप मोठा डिफरन्स आहे. म्हणजे काय, जी गोष्ट मी खूप दिवसांपूर्वी ठरवली होती ती गोष्ट मी आज करतच नाही आहे. 30 दिवसांपूर्वी जे माझं टार्गेट होतं ते खूप वेगळं होतं आणि आज मी जे करतो ते खूप वेगळं आहे. इवन मी आता 4-5-2 तासांवरती येऊन गेलेलो आहे अभ्यासामध्ये. हे का झालं अगेन, तुम्हाला तेच सांगतोय, तुमचे हार्मोनल लेवल्स कमी झाल्यामुळे. मग 30 दिवसानंतर तुम्हाला पुन्हा वाटायला लागतं. हा टाईम प्रत्येकासाठी व्हेरी करू शकतो. कुणाला 8 दिवसात वाटतं डिमोटिवेटेड झाल्यासारखं, 15 दिवसात वाटतं की नाही यार मी खूप टाईमपास केला आहे, मी खूप वेळ वाया घालवलेला आहे. आणि ह्यामुळे हे जे तुम्ही स्वतःला सांगताय की मी खूप वेळ वाया घालवला, मी व्यवस्थित अभ्यास केला नाही, माझ्या स्टडीमध्ये गॅप पडला, यामुळे तुमच्या मनामध्ये फिअर ऑफ फेल्युअर क्रिएट होते. फिअर ऑफ फेल्युअरवरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ नक्की जाऊन बघा बघितला नसेल तर. तुमच्या माइंडमध्ये फिअर ऑफ फेल्युअर क्रिएट होते. मग तुम्ही स्वतःलाच डाऊट्स, स्वतःबद्दल सेल्फ डाऊट क्रिएट होतो की जर माझ्याकडनं मी ठरवलेले टार्गेट्स कंप्लीट होत नसतील, मी जेवढे MCQs ठरवले होते तेवढे MCQs सॉल्व्ह होत नसतील, तर खरोखर माझ्याच्याने कॉम्पिटिटिव्ह एक्झाम क्रॅक होणार आहेत का, मी ह्या एक्झामसाठी बनलो आहे की नाही, हे असे क्वेश्चन्स आपण स्वतःला विचारायला लागतो. आणि मग इथे निगेटिव्ह थॉट्स, निगेटिव्ह हॉर्मोन्स जनरेट होतात आणि तुमच्यामध्ये नैराश्य येऊन लागतं, तुम्हाला डिमोटिवेटेड झाल्यासारखं वाटतं. मग पुन्हा तुम्ही कोणाशी जरी सोबत बोलता, मोटिवेशनल थॉट्स ऐकतात, मोटिवेशनल स्पीच ऐकता आणि पुन्हा ते सायकल रिपीट व्हायला स्टार्ट होतं. आय थिंक इथपर्यंत सगळेजण आले असतील. हेच सायकल प्रत्येकाच्या जीवनामध्ये रिपीट होत असेल, जे काही तुम्हाला करायचं आहे त्या बाबतीमध्ये. मग सर हे सायकल ब्रेक कसं करायचं, तर इथे समजून घेतलं पाहिजे मोटिवेशन. मोटिवेशन जे आलं होतं तुमच्यामध्ये ते होतं एक्सटर्नल मोटिवेशन. एक्सटर्नल मोटिवेशन म्हणजे काय, बाहेरची काहीतरी गोष्ट तुम्ही ऐकली आणि त्या बाहेरच्या ऐकलेल्या गोष्टीमुळे तुमच्या माइंडमध्ये काहीतरी करण्याची इच्छा झाली. ती इच्छा तुमची स्वतःची नव्हती, तर तुमच्या म्हणजे इच्छा होती स्वतःची, स्वतःला करायचं आहे, बट त्यासाठी प्रेरित करण्यासाठी लागणारे जे हॉर्मोन्स आहेत, हे हॉर्मोन्स तुमच्यामध्ये सिक्रेट झाले होते एक्सटर्नल स्टिम्युलसमुळे किंवा एक्सटर्नल प्रेरणेमुळे. हॉर्मोन्स जे सिक्रेट झाले होते हे सिक्रेट झाले होते एक्सटर्नल स्टिम्युलसमुळे आणि त्याच्या अंडर तुम्ही काम करत होता. आणि म्हणून हळूहळू जशी जशी ती लेवल कमी होत गेली तसं तुमचं मोटिवेशनसुद्धा कमी होत गेलं. मग याच्यावर उपाय काय, तर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस तुम्ही 12 तास अभ्यास केला, त्याचा तिसऱ्या दिवशी काय करायचं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर मूड, तुम्हाला अभ्यासामध्ये इंटरेस्ट नाही आहे, तुम्हाला ती गोष्ट करावीशी वाटत नाही, इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस तुम्हाला जायचं आहे लायब्ररीमध्ये आणि टार्गेट हे 12 तासांचं न ठेवता 2 ते 3 तासांचं ठेवायचं आहे. म्हणजे मी सकाळी 7ला जाणार, हां पण जाणार मात्र मॉर्निंगला 7 वाजता स्टार्ट करणार आणि 10पर्यंत कंटिन्यू मी अभ्यास करणार. 12 तास डोक्यामध्ये ठेवायचं पण नाही आहे. 3 तास तुम्हाला काय वाटतं आहे, तुमचा मूड आहे, मूड नाही आहे, हे मॅटर करत नाही. इरिस्पेक्टिव्ह ऑफ दिस तुम्हाला 3 तास अभ्यास करायचा. हे 3 तास ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करणार त्यावेळेस होतं काय, तुमच्यामध्ये ऑटोमॅटिकली हॉर्मोन्स सिक्रेट होतात. का होतात हे त्या केलेल्या अभ्यासामुळे नाही होत, बट तुम्ही जो स्वतःशी पॉझिटिव्ह कॉन्व्हर्सेशन करतात की येस मी 3 तास अभ्यास केला, मॉर्निंगचाच 3 तास अभ्यास संपलेला आहे, अजून माझ्याकडे संपूर्ण दिवस आहे, ह्या दिवसामध्ये मी अजून खूप सारा अभ्यास करू शकतो, हे ज्यावेळेस तुम्ही सेल्फ टॉक करतात, ज्यावेळेस हे पॉझिटिव्ह टॉक्स करतात, त्यावेळेस मात्र तुमच्यामध्ये हे हॅपी हॉर्मोन्स ऑटोमॅटिकली सिक्रेट होतात. आता जे हॉर्मोन्स सिक्रेट व्हायला लागले आहेत, थोडे थोडे हॅपी हॉर्मोन्स असतील किंवा तुमचं माइंड चेंज व्हायला लागले किंवा तुमचा मूड जो बनायला लागला आहे अभ्यासाचा, हा आता कुठल्याही एक्सटर्नल स्टिम्युलसमुळे नाही आहे, तर हा आहे तुमच्या इंटरनल केलेल्या कॉन्व्हर्सेशनमुळे. आणि हे इंटरनल कॉन्व्हर्सेशन इनिशिएट का झालं,
इंटरनल कॉन्व्हर्सेशन इनिशिएट झालं तुम्ही घेतलेल्या ॲक्शनमुळे. ॲक्शन 12 तासांची नव्हती, ॲक्शन ही 3 तासांची होती. या 3 आवर्सच्या ॲक्शनमुळे तुमच्यामध्ये जो इंटरनल स्टिम्युलस आला, या इंटरनल स्टिम्युलसमुळे हॉर्मोन्स चांगले सिक्रेट झाले आणि मग तुम्ही स्वतःला सांगितलं की अजून माझ्याकडे पूर्ण दिवस आहे, खूप सारा अभ्यास होऊ शकतो, म्हणून तुम्ही पूर्ण दिवसभर अभ्यास केला. 4थ्या दिवशी जेव्हा तुम्ही येणार त्यावेळेस तुमच्याकडे आता 3ऱ्या दिवसाचं मोटिवेशन आहे की काल माझा मूड नव्हता तरीसुद्धा मी 12 तास अभ्यास केला. मग आज पण मूड नाही आहे तर आज पण मी 12 तास अभ्यास करू शकतो का? कारण काल केला होता. मग आज 12 तासाचं टार्गेट ठेवायचं आहे का नाही? आज पुन्हा मॉर्निंगला 3 आवर करेल, गॅप घेईल, स्वतःला सांगेल की येस नाऊ आय कॅन डू फॉर नेक्स्ट 3 आवर्स, पुन्हा पुढचे 3, पुन्हा पुढचे 3, असा 4 सेशनमध्ये 3 चोक 12 तास तुमचा अभ्यास होणार. आता होतं काय, जे एक्सटर्नल स्टिम्युलसमुळे आलेलं मोटिवेशन होतं ते एक्सटर्नल स्टिम्युलस आलेल्या मोटिवेशन 1 दिवसासाठी तुम्ही यूज केलं, बट दुसऱ्या दिवसासाठी मात्र तुम्ही इंटरनल स्टिम्युलसमुळे येणारं मोटिवेशन यूज करायला स्टार्ट केली. आणि आता जे एक्सटर्नल गोष्टी ऐकल्यामुळे तुमच्यात हॉर्मोन्स सिक्रेट व्हायचे ते इंटरनली ऑटोमॅटिकली तुमच्या स्वतःच्या रुटीनमुळे सिक्रेट व्हायला लागले. आता इथे तुम्हाला कुणी दुसऱ्याने येऊन सांगायची गरज नाही उरली की तुम्हाला अभ्यास करायचा आहे किंवा तुम्हाला मोटिवेटेड राहायचं आहे. हे तुम्ही अचीव केलं कसं? स्वतःच्या ॲक्शन्समुळे. आता डिसिप्लिन. मग जेव्हा तुम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी मॉर्निंगला 7 वाजता जाणार आहात, इरिस्पेक्टिव्ह ऑफ युअर मूड, तुमचा मूड काय आहे याचा विचार न करता तुम्ही ज्यावेळेस मॉर्निंगला जाणार आहात त्याला म्हणतात डिसिप्लिन. याला काय म्हणतात? डिसिप्लिन असं म्हणतात. हा जो डिसिप्लिन आहे हा डिसिप्लिन काय करतो? हळूहळू तुमच्या बॉडीला त्याची सवय लावतो. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. हळूहळू तुमच्या बॉडीला शिस्त लागते, सवय लागते. आणि सवय ही लॉंग टर्म टिकवण्यासाठी तुम्हाला रोज प्रयत्न नाही करायचे. तुम्हाला 21 दिवस तुम्ही ऐकलं असेल, हे प्रत्येकानुसार हा टाईम व्हेरी करतो. तुम्ही ती गोष्ट पुढचे 15 दिवस 21 दिवस रिपीट करा, ऑटोमॅटिकली तुम्ही ती गोष्ट करायला लागतात. हे का होतं? कारण डिसिप्लिन ठेवल्यामुळं तुमच्यामध्ये इंटरनल गोष्टी, इंटरनल स्टिम्युलस येतो, इंटरनल मोटिवेशन तयार होतं आणि त्या हॉर्मोन्समुळे तुम्हाला चांगलं वाटायला लागतं, जे की इतके दिवस एक्सटर्नल गोष्टींमुळे वाटत होतं. आता ते तुम्ही इंटरनल मोटिवेशनमुळे फिलिंग गुड जी आहे, गुड फिलिंग ज्याला आपण म्हणतो, ती गुड फिलिंग तुम्हाला यायला लागते. कशामुळे? इंटरनल हार्मोन्समुळे. आणि ह्या इंटरनल हार्मोन्समुळे आता काय करतात तुम्ही? ॲक्शन्स घ्यायला लागतात आणि मग तुमचा रुटीन हा सेट होतो. सो समजून घ्या, एक्सटर्नल मोटिवेशन येतं, एक्सटर्नल मोटिवेशनचा यूज करून तुम्ही डिसिप्लिन जो आहे हा डिसिप्लिन बनवण्याचा ट्राय करा. एकदा की तुमचा डिसिप्लिन बनला, हा डिसिप्लिन तुमच्यामध्ये जनरेट करणार आहे इंटरनल मोटिवेशन. आणि हे इंटरनल मोटिवेशनचा यूज करून तुम्हाला लाँग टर्मसाठी स्वतःला काय करायचं आहे? तयार ठेवायचं आहे अभ्यास करण्यासाठी किंवा एखादं टार्गेट अचीव करण्यासाठी. याचं एक खूप छान एक्झाम्पल सुनील छेत्री देतो. सुनील छेत्रींचा मी एक रिसेंट व्हिडिओ बघितला, इंटरव्ह्यू बघितला. त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी सांगितलं आहे की प्रत्येक फुटबॉल मॅच ही 88 मिनिट्सची असते. ह्या 88 मिनिट्सपैकी एक फुटबॉल प्लेयरला ऑन ॲन ॲव्हरेज 2 मिनिटांपेक्षा कमी वेळ मिळतो. कुणाला 1 मिनिट 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद मिळतात. आपण पकडूया 2 मिनिट एकाला मिळतात. 88 मिनिटपैकी एका प्लेयरकडे फुटबॉल फक्त 2 मिनिटांसाठी जातो. म्हणजे जेव्हा तो त्या बॉलला टच करतो हा वेळ किती आहे? 2 मिनिट. मॅचचा टाईम किती आहे? 88 मिनिट. ह्या 88 मिनिटांपैकी फक्त 2 मिनिट त्याच्याकडे बॉल जातो आहे. त्याला त्या 2 मिनिटांमध्ये त्या बॉलला टच ज्यावेळेस तो करतो आहे तेव्हा त्या मॅचमध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायचा आहे. मग आता हे फक्त ते 2 मिनिटांसाठीच त्याने जर त्या 2 मिनिटांचा विचार केला असता तर हे पॉसिबल होतं का? नाही. त्याला त्या 2 मिनिटांमध्ये इम्पॅक्ट क्रिएट करण्यासाठी बाकीचे 86 मिनिट्स डिसिप्लिन्ड राहावं लागतं. ज्यावेळेस तो बाकीचे उरलेले 86 मिनिट डिसिप्लिन राहतो त्यावेळेस कुठेतरी त्या 2 मिनिटांमध्ये त्याला हवं ते टार्गेट जे आहे किंवा तो त्या गेमवरती इम्पॅक्ट जास्तीत जास्त क्रिएट करू शकतो. कारण बाकीचे 86 मिनिट तो काय होता? डिसिप्लिन्ड होता. बाकीचे 86 मिनिट डिसिप्लिन्ड राहिल्यामुळे म्हणजे ह्या पोस्टपासनं त्या पोस्टपर्यंत जाणं, इथून तिकडे पळणं किंवा मग कोचने सांगितल्याप्रमाणे त्या डिरेक्शनला जाणं, त्या डिरेक्शनमध्ये जाणं, स्लाईड करणं, ह्या ज्या गोष्टी त्याने 86 मिनिट केल्या. ह्या 86 मिनिटचा जो डिसिप्लिन आहे, ह्या 86 मिनिटच्या डिसिप्लिनमुळेच त्याच्या माइंडमध्ये क्रिएट होतं की यस मी 2 मिनिटात ज्यावेळेस माझ्याकडे बॉल येईल त्यावेळेस योग्य ॲक्शन घेऊन मी गोल करू शकेल किंवा मग मी माझा इम्पॅक्ट क्रिएट करू शकेल. कारण तुम्हाला ज्यावेळेस गोल करायचा आहे त्यावेळेस तुम्ही लाईव्ह आहात,
तुम्ही पळता पळता तुम्हाला गोल करायचा आहे, नंबर ऑफ ऑडियन्स तुम्हाला बघते, तुम्ही लाईव्ह टेलिव्हिजनवरती आहात, एवढ्या सगळ्या लोकांचं प्रेशर आहे आणि त्या मोमेंटमध्ये तुम्हाला त्या 2 मिनिटामध्ये इम्पॅक्ट क्रिएट करायचं आहे, गोल पोस्ट जवळ असाल तर गोल करायचं आहे. हे केव्हा पॉसिबल होतं? हे पॉसिबल होतं त्या 86 मिनिटच्या त्या डिसिप्लिनमुळे क्रिएट झालेले हॉर्मोन्स आणि त्यामुळे निर्माण झालेले तुमचे फिलिंग गुड, जी तुम्हाला गुड फिलिंग येते, त्यामुळे ही गोष्ट पॉसिबल होते. सो ह्या पूर्ण व्हिडिओचं जे सार आहे ते हे सांगेल मी की एक्सटर्नल मोटिवेशन याला कन्व्हर्ट करायला शिका डिसिप्लिनमध्ये, आणि डिसिप्लिनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर त्या डिसिप्लिनपासनं घ्यायला शिका तुम्ही इंटर्नल मोटिवेशन, आणि हे इंटर्नल मोटिवेशन तुम्हाला तुमच्या टार्गेटपर्यंत पोहोचवणार आहे. सो आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. थँक्यू सो मच.